आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भावना सिद्धूची ॲनिव्हर्सरी असते, तीसुद्धा फर्स्ट ॲनिव्हर्सरी आणि त्यामुळे सिद्धू आणि भावना दोघंही जण थोडेसे बोलत असतात. सिद्धू भावनाला म्हणत असतो की मी तर बाबा मस्त प्लॅनिंग केले, उद्या आपण 7 स्टार हॉटेलमध्ये जायचं आणि तिथेच मस्त सेलिब्रेट करायचं. कारण माझं ना पहिल्यापासूनच ठरलेलं होतं, माझी बायको जी कोणी असेल तिला पहिल्या ॲनिव्हर्सरीला एकदम चांगलं फील करवायचं आणि माझी बायको तर तू आहेस आणि आपण दोघंही जण एकमेकांच्या प्रेमात कधी एवढे बुडालो ना कळलंच नाही. आता ह्या दोघांचंही बोलणं दाराबाहेर उभं राहून ना ही ऐकत असते नीलांबरीला डाऊट येत असतो आणि त्यामुळेच ना नीलांबरी म्हणत असते की उद्या तुमचा 7 स्टारचा प्लॅन कसा फ्लॉप करते ते बघा. पण दुसरीकडे आता भावनासुद्धा सिद्धूला सांगत असते की मला असं वाटत नाही आहे चांगलं की आपण आहे ना हे असं एवढं हे असताना बाहेर जायचं. म्हणजे बघा आता मी राजकारणात प्रवेश घेतलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण आहे ना या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा इतर नको साजरा करायला, आपण उलट सगळ्यांसोबत ह्या सगळ्या काही गोष्टी साजरा करूया असंही ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता तिला सरप्राईज म्हणून तिथे आता आनंदीसुद्धा आलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता जे दिग्विजय असतात ना त्यांना लक्ष्मीने जे जे काही ऑफिसमध्ये येऊन सुनावलेलं असतं ते सगळं काही आठवू लागतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता ते विचार करू लागतात आणि मग तेव्हा त्यांच्या लक्षात येत असतं की काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळेच ना आता त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा एकदम विचार केलेला असतो आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही गडबड नेमकी काय आहे ते. मग ते संतोषला कॉल करायचा प्रयत्न करतात, पण संतोष ना आता पळून गेलेला असतो बहुधा, कारण त्याचा फोन ना लागत नसतो, तो उचलतही नसतो. मग आता हे म्हणतात की मला माझ्या परीनं बघावं लागेल. तेच आता बीनाला लक्ष्मी म्हणत असते की झोपला का गं तो? वीणा म्हणत असते की हो झोपला आहे तो. मग आता वरदने एवढ्या लहानपणीसुद्धा किती काय काय गोष्टी केल्या आहेत ना, म्हणजे कसं सगळं हँडल केलं आहे ना खरंच कळत नाही आहे असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे पाहायला मिळत असतं की वीणालासुद्धा सांगितलं जातं की तू ही बऱ्याच गोष्टी करतेस, तुलाही स्वतःचा वेळ मिळायला हवा आणि त्यासाठी तू काहीतरी कर. मग वीणा त्यांच्याकडे पाहत राहते. वीणा म्हणत असते की मला काय हवं आहे, आपण एकत्र आहोत, सगळेजण मस्त खेळून आहोत तर तेवढंच बस झालं माझ्यासाठी. पण श्रीनिवास यांचं असं म्हणणं असतं की तू काहीतरी स्वतःसाठी करायला हवं. तेच आता इकडे आनंदी आणि त्याचसोबत सिद्धूने भावनासाठी खूप छान असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्यासाठी ना भावनाला ते सांगत असतात की तुझ्यासाठी खूप जास्त असे सरप्राईज आहेत, सो तू सरप्राईज बघ. मग पहिलं सरप्राईज कपाट हे असतं, हँगर म्हणजे कपाटामध्ये असणार. मग ती बघते तर तिथे ना एक साडी आधीच सिद्धूने ठेवलेली असते आणि ती साडी बघून ना भावना तर आता खूप जास्त खुश झालेली असते. साडी तर तिने बघितलेली असते, पण त्या साडीबरोबर ना काहीतरी खाली ठेवलेलं सुद्धा असतं, जेणेकरून नीलांबरीला असं वाटत असतं की भावनाला त्रास व्हायला हवा, पण भावना या सगळ्या काही गोष्टी इग्नोर करते. तेच दुसरीकडे आता वीणाला समजावलं जातं, वीणाला सांगितलं जातं की बघ वीणा, काय आहे ना तू आता स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. तुझं शिक्षण राहिलं आहे ते शिक्षण तू पूर्ण कर. जर तू शिक्षण खरंच पूर्ण केलंस ना तर मला असं वाटतं की बरेच त्यामध्ये बदल घडतील. म्हणजे तुझं जे काही शिक्षण राहिले तू एका अर्थी पूर्ण कर. ह्या सगळ्या काही गोष्टी आता सांगितल्या जातात. मग तेव्हा वीणालाही आवडतं. वीणा म्हणते की माझी केव्हापासूनची इच्छा होती शिक्षण पूर्ण करायची, तुम्ही म्हणताय ना म्हणून मी हे शिक्षण पूर्णसुद्धा करेन असंही ती आता म्हणू लागते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगते तेव्हा मात्र आता लक्ष्मीलासुद्धा विचारलं जातं की तूही काही करणार आहेस का? तेव्हा ती म्हणते की नको, आता मला कोणतीही परीक्षा अजून द्यायची नाही आहे, बस झालं असंही ती आता बोलू लागते. तेच दुसरीकडे आता लक्ष्मी ही ऑफिसमध्ये गेली होती देशमुखच्या, हे सुद्धा आता श्रीनिवास यांना कळलेलं होतं. दुसरीकडे दुसरा ऑप्शन असतो तो म्हणजे चिमटा. तिथे आता अजून भावनाला गिफ्ट भेटतं. भावना ते गिफ्टसुद्धा उघडून बघते तर ते गिफ्टसुद्धा भावनाला आवडत असतं. नीलांबरीने तिथेसुद्धा घाण करून ठेवलेली असते, तिथेसुद्धा तिने मुद्दामून हे सगळे प्रकार केलेले असतात जेणेकरून तिला असं वाटतं की आपण जर काही केलं तर नक्कीच ना ह्यांच्यावर या सगळ्या
सगळ्याचे परिणाम होऊ शकतात आणि म्हणूनच तिने हे सगळं काही केलेलं होतं. पण आता ह्या सगळ्यामध्ये जी भावना होती ना ते इग्नोर करत होती. आता तिसरं जे होतं ते स्पायडरमॅन म्हणजेच आता जी खेळणी होती आनंदीची त्या खेळण्यांमध्ये जाऊन शोधायचं होतं. मग आता खेळण्यांमध्ये जाऊन ती आता शोधायला जाते. मग आता तिथे खेळणी ठेवलेली असतात. ती खेळणी ती उघडते पण त्या खेळण्यांच्या बॉक्समध्ये सुद्धा ना नीलांबरीने ती काळी बाहुली ठेवलेली असते. ती बाहुली बघूनच ना खूपच जास्त घाबरायला आता भावनाला झालेलं असतं. भावना विचार करते की कशा असतील ना नीलांबरी वहिनी, म्हणजे नीलांबरी वहिनींना जर काही करायचं असेल ना तर त्यासाठी ना नीलांबरी वहिनी अगदी कोणत्याही थराला जातील. कोणताही मागचा पुढचा विचारसुद्धा त्या करणार नाहीत. किती बेकार आहेत या. मग तरीसुद्धा ना आता भावना इग्नोर करते आणि भावनाला तिथे सुंदर अशी अंगठी सापडते. नीलांबरी म्हणत असते की आता बघतेस ना पुढचा क्लू शोधायला कशी बाहेर पडतेस ते. तर पुढचा क्लू असतो कार. मग आता तिला कारमध्ये जाऊन शोधायचं असतं पण त्याआधीच ना सिद्धू आणि आनंदी कारमध्ये जाऊन लपलेले असतात जेणेकरून भावनाची ते वाट बघत असतात. तर भावना अजूनही कशी आली नाही असं सिद्धूला वाटत असतं म्हणून सिद्धू इकडे तिकडे पाहत असतो. मग आता इकडे असणारी आनंदीसुद्धा वैतागलेली असते गाडीमध्ये बसून. ती म्हणत असते की आता आपल्याला अजून किती वेळ इथे थांबायचे, मला ना कसं तरीच होते असंही ती आता सांगत असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भावना जोरजोरात दार वाजवत असते. दार कोणीतरी उघडा असं ती म्हणत असते. इकडे आनंदी आणि सिद्धूच्या सुद्धा लक्षात येतं की भावना आली नाहीये म्हणजे नक्कीच तिच्या बाबतीत काहीतरी झालंय. म्हणून सिद्धूसुद्धा गाडीतून उतरतो आणि बघायला जातो. तेच इकडे आता जानूने फोन केलेला असतो. ती बघते जयंत भांडी घासतोय. तोपर्यंत तिने आता विश्वाला कॉल केलेला असतो आणि विश्वाला कॉल करून ती सांगत असते की आपला प्लॅन ऑन आहे ना. मग विश्वा म्हणतो की हो उद्याचा प्लॅन ऑन आहे. तेच आता दुसरीकडे सिद्धूने दार खोलून तो आतमध्ये आलेला असतो आणि तो म्हणत असतो की सॉरी भावना, तुला कोणीतरी बंद केलं का. तर भावना सांगते की हो बघा ना, मी दार उघडून बाहेर यायला बघत होती पण यायला जमलं नाही. त्यावर सिद्धूच्या लक्षात येतं की हे सगळं कोणी केलं असेल. तेच आता इकडे जानू मुद्दामून का होईना जयंतला मदत करायला येते आणि ती म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो जयंत सर, थांबा मी तुम्हाला मदत करते. आणि असं बोलून ती आता मदत करायला पुढे जाते आणि मुद्दामून ना तिने आता एक ग्लास आहे ना फोडून टाकलेला असतो. जसा असा ग्लास फोडून टाकतो ना तसं मग म्हणत असते की सॉरी हा सर, सॉरी, खरंच सॉरी, माझ्याकडनं चुकून झालं. मग आता तो काय कचरासुद्धा त्यालाच आवरायला लागतो. नीलांबरी आता तिच्या माणसाला फोन लावून विचारत असते की काय झालं, काही कळलं का, ती लोक कुठे जाणार आहेत. तेव्हाच तो माणूस सांगत असतो की ती लोक आधी 7 स्टार हॉटेलला जाणार होती पण तो प्लॅन त्यांनी कॅन्सल केला आहे. पण नंतर ती लोक कुठे जाणार आहेत ना काहीच कळलं नाही आहे. मग आता नीलांबरी म्हणते की थांब आता मला शोध लावावा लागेल. आता नीलांबरी शोधात असते की लोक जाणार कुठे. दुसरीकडे भावना दुसऱ्या दिवशी सकाळी छान तयार झालेली असते ॲनिव्हर्सरीला. तोपर्यंत ना खूप छान असे गिफ्ट्स आलेले असतात ॲनिव्हर्सरीचे आणि मग ते गिफ्ट्स आता बघूनच ती खूप जास्त खुश झालेली असते कारण ते सगळे गिफ्ट्स गावकऱ्यांनी पाठवलेले असतात. कारण गावाच्या लोकांसाठी आता ती खंबीरपणे उभी राहिलेली असते. ते तिकडे रेणुका त्या दोघांचे औक्षण करते. दोघांनाही आता लग्नाच्या वाढदिवसाच्या त्या शुभेच्छासुद्धा देते. मग दोघंही जण तिचा आशीर्वाद वगैरे घेऊन आजीकडेही जातात. मग आजीही म्हणत असते की आता तुम्ही दोघंही जण बाहेर निघाला आहात, कुठे निघाला आहात सांगा तरी. मग आता नीलांबरी तर कानोसाच घेत असते. आजीला तरी निदान ही लोक सांगतील हे माहिती होतं आणि म्हणूनच मग ती ऐकत होती की कुठे जात आहेत ही लोक. पण भावनाने आणि सिद्धूने सांगितलेलं असतं की आम्ही असेच बाहेर जरा फिरून येतो. तेच इकडे आता वॉचमॅन लोकांचा जो युनियनचा मेन लीडर असतो तो तिथे आलेला असतो आणि मग जयंत म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या कॅबिनमध्ये डायरेक्ट घुसण्याची. मग आता तो म्हणतो की तुला तर आता आम्ही दाखवून देणार आहोत. या माणसाला 6 महिन्याआधी तू त्रास दिलास आणि आता या 6 महिन्याआधीचं तुम्ही आता उघडून काढायला आलात का. मग काय झालं, 6 महिन्याआधी दिलायस आणि त्याच्या आधी 1 वर्ष आधीसुद्धा तू तुझ्या घरात असलेल्या वॉचमॅनलासुद्धा त्रास दिला आहे, आम्हाला माहिती आहे. मुद्दामून तू हे सगळं करतोस ना, वॉचमॅन
मैत्रिणींना त्रास द्यायचं काम आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत, पण हे सगळं काही तुम्हाला कोणी सांगितलं काय? पण आता ह्या सगळ्याची शिक्षा कशाला दिली पाहिजे? मग तेव्हाच ना आम्ही युनियनचे लीडर आहोत. जर विनाकारण जर शिक्षा दिली जात असेल, समजून घेतलं जात नसेल ना, तर शिक्षाही होणारच आणि तुम्हाला तर होणारच आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता पोलिसात देणार आहे. मी जर आत्ताच्या आत्ता पोलिसात दिलं ना, तर मग बघा तुमचे हाल कोण घेतं येते. दुसरीकडे आता संतोषच्या बिल्डिंगपर्यंत आता पोचलेली असतात दिग्विजय आणि संतोषला शोधत असतात. तेच आजूबाजूला जेव्हा संतोषबद्दल विचारलं जातं ना, तेव्हा ते आजूबाजूची लोकं ना त्यांना सांगत असतात, तुम्ही संतोषसारख्या माणसावर विश्वास ठेवलात आणि देवासारख्या माणसांवर अविश्वास दाखवला. तुमचं किती चुकले तुम्हाला माहिती आहे का? आणि असं बोलून ना आता ती लोकं दिग्विजयला नावं ठेवू लागतात. अक्षरशः दिग्विजयला मारायला सुद्धा उठतात. त्यामुळे दिग्विजय आता तिकडनं पळतो आणि गाडीमध्ये येऊन बसतो खरंच आणि म्हणतो की मी कोणत्या माणसांवर विश्वास ठेवला आणि मी हे सगळं काय केलं. आणि आता स्वतःच्याच डोक्यावर तो मारून घ्यायचा प्रयत्न करत असतो. तेच दुसरीकडे आता सगळीच जण जयंतवर हल्ला करायला जाणार. तेच आता मध्येच ना अडवलेलं असतं. मग तुम्हाला तर शिक्षा होणारच. तुम्हाला वॉचमॅनचे कपडे घालून इथे नोकरी करावी लागणार आहे 1 दिवस असंही सांगितलं जातं. मग आता हे सगळं जमणार नाही असं आता जयंत सांगत असतो. तर जानू त्याला म्हणत असते की पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापेक्षा हे चांगलं आहे. पण आता ती सगळ्यांना रिक्वेस्ट करते की मी एक काम करते, हे ना जे काही कपडे घालायचे आहेत ते कपडे घालून त्यांना घरात राहू दे, इथे नको सगळ्या स्टाफसमोर त्यांची बदनामी होईल. मग आता ते म्हणतात की कसं समजू आम्ही हा घरात सुद्धा कपडे घालून राहिला आहे. मी एक काम करते, मी तुम्हाला व्हिडिओ कॉलमधनं ह्या सगळ्या गोष्टी दाखवत जाईल. मग तर झालं. मग ती लोकंसुद्धा ऐकतात. पण आता ते कपडे त्याला घालायला सांगितलं जातं. मग आता जयंतला ते कपडे घालून यावेच लागणार असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.